राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा कृष्णा हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा कृष्णा हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा कृष्णा हरे हरे कुंडलीकवनेहारिगल श्री ज्ञानदेव महाराज भगवान की जय मौनी नागेश्वर महाराज की जय गुरु तुकाराम महाराज की जय बजरंगबली की जय बरोबर आहे अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र राजा सुपात्र तया कविता महापुण्यराजी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरांची श्री गुरु सारिका ऐसा पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी राजयाधिकांचा काय भीक मागे मनाच्या झोके सिद्धी पावे कल्पदरो वाटी जो कोणी बैसला सांगे तुला सांगे तुझं ज्ञानदेव म्हणे करलो ज्ञानदेव म्हणे करलो आता उतरलो गुरु कृपे राजयाधिकांचा काय भीक मागे मनाची झोके सिद्धी पावे पुंडली पावनारे ज्ञानदेव पुंडरीनाथ भगवान ऐसे माझे निनाम घोषे नाहीची कधी विश्वाची दुखे अवघे जगती महासुखे मुद्रित भरले महाराज
थांबा 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 आहे चैत्र महिना म्हटला की मराठी सण, मराठी पहिला दिवस. आता आपण कलियुगामध्ये बघितलं तर समाज हा इंग्रजी तारखेप्रमाणे चाललेला आहे आणि त्या दिवसाला म्हणतो तो डिसेंबर महिना आणि जानेवारी महिना. परंतु आपल्या वाडवडिलांनी जी मंदिरं बांधून ठेवलेत, जे काही सण करून ठेवले ते सगळे 12 महिन्यामध्ये मराठी महिन्यामध्ये त्याचा पहिला महिना चैत्र महिना आणि हा चैत्र पाडवा. आपण सर्वजण हा दिवस रामप्रभू आल्याचं आणि आपला वर्षाचा पहिला दिवस साजरा करतो गुढीउभारण. गुढीउभारण म्हणजे काय तर आपल्या देहाची गुढीउभारण आहे आणि आपल्या दिवसाची, आपल्या सणांची, आपल्या वारकऱ्यांची, नवे नवे सगळ्या पंथांची एक मराठीचा बाणा तो टिकला पाहिजे, तो आम्हाला टिकवलाय. आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आज आपल्या अखंड हरिनाम सप्ताह जांभुटे गौरवाडी येथे चालवप्रमाणे ह्या वर्षी अगदी रामनवमी चैत्र महिना म्हटला चैत्र प्रतिपदा, पहिली प्रतिपदा कुठे असते तर चैत्र प्रतिपदा. आणि तेव्हापासून जो कार्यक्रम सुरू होतो तो 9 दिवस पाळला जाते राम जन्माचे, राम उत्सवाचे. राम उत्सव आपण 9 दिवस साजरे करतो. ते झालं संपले नाही संपले तर लगेच आपल्याला परवा झाली जैन मुनी महावीर जयंती यांची झाली चैत्र त्रयोदशीला आणि चैत्र चतुर्दशी. आज चतुर्दशी हा आणि उद्याची पौर्णिमा आणि ह्या पौर्णिमा म्हटलं की हनुमान जयंती. म्हणजे गुरु शिष्य हे नातं कुठं दिसतं तर ह्या महिन्यात दिसतं बघा चैत्र महिन्यामध्ये. कारण चैत्र नवमीला जन्म झाला रामाचा आणि शिष्य झाला चैत्र पौर्णिमेला. म्हणजे दोघांचं प्रेम हे दिसून येतं. आणि तो सप्ताह आज त्याचा अवधी अजून अखंड हरिनाम सप्ताह जांभुटे गोलवाडी येथे अगदी शुक्रवार दिनांक 11/4 आणि सकाळपासून अगदी बघा 8 ते 9 पासून मूर्ती अभिषेक, 10 ते 11 भेटस्थापना वगैरे आमचे मुनीश्वर शिंदे बोलतचे आहेत. म्हणजे 11 ते 12:30 ज्ञानेश्वरी पारायण बघा. ज्ञानेश्वरी आपली जनाबाईमध्ये वातावरी ज्ञानेश्वरी डोळा पहावे पंढरी ज्ञान आहे एवढा आधी मोठ्या दगडा महाराज दगडालाही पात्र होतं असं ज्ञान हे ज्ञानेश्वरीमध्ये. आणि आपण आज सगळ्यांनी मला पण तिथं भाग्य मिळालं, मला निमंत्रण मिळालं होतं मागच्या वेळेस मला मिळाले. त्यावेळी मला बोलले आमच्याकडे कार्यक्रम 11 आहे आणि शाळेमध्ये पण हँडल पोहोचलं आणि आमच्या घरी सुद्धा आले ते महाराज. पण ह्या अशा कार्यक्रमाला आमंत्रणाची वाट पाहिजे नाही, जिथे जेव्हा वेळ मिळेल तेव्हा जायचं असतं. आणि त्या मी शाळेचं माझं काम निघायला केलं, मी गेलो आणि येता येता आलो. आणि जेव्हा म्हणजे बघा तुझं भाग्य आता अवघी चिंता वाढली, बाकी कुठं सांगू शकत नाही. इथे पारायण झालं आणि आमचे गुरुवार्य प्रवचन हबप्पा बाळगोता ठिसाळ जांभुटे आणि यांची सेवा होती. परंतु मोगली गुरुजींनी त्यांना आम्ही विचारलं की शिंदे सर नवीन प्रवचनकार आहेत, कीर्तनकार आहेत, ते आत्ताच आध्यात्मध्ये उतरले तर तुमची सेवा हे त्यांना करू दे का. अगदी मागे पुढे बघा गुरु शिष्य कसे असतात बघा. शिष्याला मोठे करण्याचं सामर्थ्य जर गुरुमध्ये असेल तर तो गुरु श्रेष्ठ ठरतो. आजकाल आपण कलियुगामध्ये बघतो की एकामेकाला मागे घेत असतात, कोण पुढे जाऊ देत नाही. परंतु प्रसार महाराजांनी काही ना म्हणता गुरुजी तुम्ही करताय ना या अवश्य आता मी पुन्हा तुम्ही करा, तुमची सेवा आहे असं जेव्हा शिष्याने केलं तुम्ही किती मोठे होणार. आणि तो मोठेपणा आहे तो त्यांनी मला दिला आणि मला इथे आधी प्रभूंची सेवा मिळाली. तुमच्या सगळ्यांच्या भाविकांनी संधी दिली आणि तुम्ही आवर्जून बघा. मागे मी तळेगावात गेलो होतो, नाव घेऊन नाही पण तळेगावात गेलो होतो, तिथे 2 बरी लोक होती आणि सूर्य दर्शक येत नाही. एका तुम्ही भाग्य होणार आपल्या एका पैशाच्या करता धन्य माता पिता तयार केला. कारण का हे सगळ्यांना मिळत नाही. हे तुमची मूर्ती आहे, हा स्थापना आहे, हे तुमचं मागे जन्माचं पुण्य आहे, संचित आहे, ते आता तुम्हाला मिळते. तर तुम्ही कराल ते पुढच्या पिढीला मिळणार आहे. आपण जो कलियुगामध्ये काय करायचं हरिनामाशिवाय पर्याय नाही मला. आणि तो तुमचा इतिहास ज्ञानेश्वरी वाचन झालं. एक ती ओवी अनुभवी माझे नामदेव महाराज म्हणतात ना, तसे आपण ओव्या 9वा अध्याय घेतला, 12वा घ्यायचा होता वेळेवर आपण जरा मागे पडलो. कारण का 1:30 वाजून गेला होता. जर जरा कार्यक्रम आपला लवकर सुरू असणार तर आपण 9वा आणि 12वा अध्याय पूर्ण झाला असतं. म्हणून 9वा अध्याय वाचन व्हावं आणि तिथे ज्ञानेश्वरी दिगंबरने प्रकट केली ती आपली झालेली आहे. संध्याकाळी बघा आता प्रवचनाची वेळ माझे नंतर संध्याकाळी 6 ते 8 हरिपाठचं प्रदर्शन आहे.
आबापाची आम्ही ग्रामस्थ चांगलं आहे म्हणजे महाप्रसाद आहे. नंतर कीर्तनकार आबापा गायनाचे लक्ष्मीनाथ महाराज पवार दिंडी कार्यक्रम आहेत. दिंडी कार्यक्रम म्हणून ठेवत नाही, परंतु तुम्ही भाग्यवान आहात, तुम्ही चांगलं आहे. कारण का दिंडी आज प्रत्येकाला दिंडी मिळत नाही, परंतु तुम्ही आज विठ्ठल रुक्माई मंडळ दामडे मळवाडी गवळवाडी आणि आबापा यांचे गंभीर चिंचवडी शेरवाडी यांचा प्रोग्राम ठेवलाय. तसंच उद्याही म्हणजे हा जागर होणार तो त्या देवाचा जन्मकाळ सकाळी सूर्योदयाबरोबर आणि तुम्ही पुन्हा रात्रभर जागून त्याचं देवाचं स्वागत करणार, त्याचा जन्मकाळ साजरा करणार. हे तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच. आणि सकाळचा काकड आहे उद्याची. नंतर 6 ते 7 हनुमान जन्मोत्सव म्हणजे रात्रभर झोपत नाही, हे जागरणाचं पण महत्व आहे. त्यांचा अभिषेक आहे. आणि काळ्याचे कीर्तन आमचे गुरुवर्य तुकाराम महाराज यांचं आहे. नंतर महाप्रसाद आहे आणि सत्याची महापूजा आहे, हरिपाठ आहे आणि जागर आहे. म्हणजे हा अगदी 2 दिवस जागर अगदी उत्तम आहे की ज्याने मोक्ष पदाला आपण जाऊ शकतो. हे या कार्यक्रम सिद्ध होतं. शॉर्ट स्वीट आज महिन्यावर केला म्हणजे काय मोठं होत नाही महाराज. 1 दिवस करा, 1 क्षण करा, तर तो देवाला पावतो आणि तो मन भावे झाला पाहिजे. आणि तुमचा कार्यक्रम हा तुम्ही करताय, देवाची सेवा करताय, अगदी उत्तम आहे. आणि हा साधना आमचे गुरुवर्य आबापा वैकुंठवासी गोपाळ बाबा महाराज म्हणजे महाराज यांच्या कृपेने गुरुवर्य आबापा नारायण दाजी महाराज सिद्ध पंढरपूर तसेच अलिबाग कर्मठ यांच्या आशीर्वादाने आबापा बाळूप्रसाद महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह पार पडत आहे. आणि या कार्यक्रमाचे माझे गुरुवांचे स्थान आहे. माझे गुरुवर्य भोगले गुरुजी आणि ठसाळ महाराज आणि त्यांच्या कृपेने मला वरती पदा मिळाली म्हणजे सद्गुरू ते मठाधिपती गुरुवर्य पंढरपूरचे अलिबागकर. त्या मठाला काय असते, परंपरा असते. आपण बघा एखाद्या घरी गेलो, एखादी मुलगी बघायला मुलगा बघायला, तर आपण परंपरा देतो. घराचं स्थान काय, तुमच्या घराचं मान काय आहे, यांचं घर कसं आहे. तसं ह्या सुद्धा मंदिराला काय केलं जातं, त्याला गायडन्स कोण आहे, त्याला मार्गदर्शक कोण आहे, त्याला परंपरा कोणाची पाहिजे. आणि या पंढरपूर क्षेत्र तिथं आपण त्या देवाला काय म्हणतो की वारकरी की माझं मोक्ष स्थान कुठं आहे, ते पंढरपूर आहे. आणि ते मठाधिपती आपल्याला लाभले आहेत, ते माझे गुरु आहेत. आणि त्या गुरुच्या कृपेने छोटी माऊली भरतदाबाजी महाराज आणि तुम्हा सगळ्यांच्या श्रद्धेच्या प्रेमाने आग्रहासह मी आज आपल्या प्रवचन सेवेला सुरुवात करेन. कुंडली कवरते विठ्ठल श्री ज्ञानदेव महाराज की जय. ऐसे माझी नाम होसे नाहीची करती विश्वाची दुःखे अभे जगती महासुखे तुम्ही भरले. महाराज अध्याय 9 मगाशी वाचनामध्ये ओवी आली आणि तीच ओवी मी लगेच मनामध्ये घेतो. म्हणजे तयारी काय नसते महाराज. आपण मनाची इच्छा असेल तर इथे गाडीवरती बसल्यावरती आपण कोण काय नसते. गुरु मुखातून जे देतील ते मला ते आपल्या स्थान प्राप्त होतं. खरं तर सांगू प्रवचनाची सेवा आबाबा गुरुवर्य मोगळे गुरुजी यांनी 1 नाही 2 नाही मी जेव्हा 1950 साली या वारकरी पदात पडलो त्यापासून त्यांना ज्या ज्या ठिकाणी त्यांचे घटस्थापना असतात त्या त्या ठिकाणी ते कीर्तन प्रवचन लावतात सराव म्हणून. आणि त्या सरावाचं माझ्या गुरुची कृपा माझ्यावरती झाली आणि तुम्हाला विषयी करा त्याप्रमाणे इथं मला ही सेवा करण्याची संधी मिळाली महाराज. आता अध्याय 9 आपण सगळ्यांच्या वाचनामध्ये आणि त्याचे ओळी 200 नाम पर मतलब महाराज जीवनामध्ये जगताना नामाचे धर्म काही नाही. आणि म्हणून म्हटलं देवाने काय म्हटलं बघा, ऐसे माझी नाम होते, माझ्या नावाचा जे नामघोष करतील त्यांचं काय होईल पुढं गावले. नाही ती करते विश्वाची दुःखे, त्यांना ह्या जगाची विश्वाची दुःख येणार नाही. कारण का सतत त्या नावामध्ये आपण काय जाणार अडकलं जाणार आहोत. त्याचा परिणाम काय पुढे बघा. अवघे जगाची महासुखे म्हणजे आपण जग सर्व काय सुखाने येणार आहे. जर सतत नाम जपून केलं दुःख येणारच नाही, वेळ मिळणार नाही. त्यामुळे सगळं जग सुखाने जाऊन येणार आहे. धुमधुम इथे भरलंय म्हणजे जसं आकाश भरतं बघा पावसाला ढगाने आकाश कसं भरतं तसं या नामामुळे आपलं विश्व आपलं हृदय सर्व भरून जाणार आहे. असा या साधा आणि सोपा या ओळीचा भावार्थ आहे. त्यापूर्वी या अध्यायामध्ये 14वा श्लोक आहे महाराज. तो 14वा श्लोक आहे तो फार महत्वाचा आहे. सतत घेता येतो मा यजंत दृढ होता
नमस्ते जमा भक्त्या नित्येचा उपासते. सतत कीर्तन म्हणजे काय? कीर्तन म्हणजे काय? आपण कीर्तन म्हणजे नुसतं आपण जे कीर्तन करते नाही. कीर्तन म्हणजे प्रवचन, कीर्तन, भजन सगळं येतं त्यामध्ये. नामस्मरण. कीर्तन म्हणजे काय? नामस्मरण. त्यामध्ये भजन येतं पहिलं. आपण प्रवचन येतं आणि कीर्तन. तुम्ही नामस्मरण कोणते करा? त्याला म्हटलंय कीर्तन. सतत सारखं तुकाराम महाराज चौथ्याला गेले तरी काय करायचे? नामस्मरण करायचे. झोपले तरी नामस्मरण करायचे. त्यांच्याकडे एक पाहुणा आला होता आणि तो ऐकून की तुकाराम महाराज देवाचे फार भक्त आहेत. त्याचं सतत नामस्मरण असतं. घरी आले. घरी विचारलं तुकाराम महाराज कुठलं करायचं? म्हणजे तिथं त्यावेळी त्याचं काही लोक सेवा करायचे. बोलताना आले तर करायचे. तुकाराम कुठलं करायचं? ते म्हणजे समोर करायला बघा. ते गेले. तुकाराम महाराज बाहेर गेले होते. आल्यानंतर ओळख झाली. जेवण पण झालं आणि जेव्हा झोपले त्यावेळी झोपल्यानंतर तुकारामांचे केस त्यांचा जीव म्हणते ते उठले व्यक्ती आवाज होत नाही मग बघत होते. तर तुकारामांच्या शरीरातून त्याच्या केसातून विठ्ठल नामस्मरण येत होते. म्हणजे देवाचं नामस्मरण किती करत होते याचं उदाहरण आहे. म्हणून सतत कीर्तन येतो मग ऐकत घडला होता आपल्या झोपलीची असला पाहिजे. हे कोणी सहजाची करत नाही. त्याच्या मनावरती जर ताबा असेल, त्याचं मन तिकडं असेल तर ते घडून येतं. नमस्ते नमा भक्त्या. नमस्ते म्हणजे काय? नमस्कार नित्य नेमाने वाकून आता नमन भक्तीचे नमन म्हटलंय. नमन बघा गरजेचे आहे. ज्याला नमन जमलं त्याला सगळं काही जमलं. कारण का आज काळ गरज आहे कोणती नमन करण्याची, वाकून नमस्कार करणे. आणि बळीगावमध्ये एवढं पण करत नाही मला. पण पायावर जाते एकमेका पंढरपुरात म्हणजे वारकरी भेटला की माऊली रामकृष्ण हरी म्हणजे माऊली मध्ये एकमेकांचे पडतात. परंतु त्यांचं बघून अनुकरण आज लहान मुले करतात. पूर्वी आपण घरातून निघालो की आपण आई वडिलांना नमन करायचो. आजकाल कलिकामध्ये सध्या घडत नाही. परंतु स्पर्श जर आई वडिलांचा आपल्या अंगावरती हवा असेल तर देवाच्या रूपाने आई वडील असतात. म्हणून अजूनही आपण आई वडिलांना असतात ते कामाने त्यांचं नमन केले पाहिजे, त्यांना स्पर्श करायला पाहिजे. जशी मायबाप गुरुजन यांना वंदन करतो नंतर देवाला आपण करतो तसं हे वंदन मान करते. म्हटले नमस्ते मा भक्त्या नित्यता उपासते. नित्य नेमाने नित्य नेमाने प्राणी कलावर लक्ष्मी वल्लभ त्यावेळी महाराज या माऊली आपल्या हरपणाने म्हणतात. नित्य नेमाने प्राणी कलावर लक्ष्मी वल्लभ त्यावेळी आपण नित्य नेमाने उपासना केली, हरिपाठ केला, नामस्मरण केलं तर लक्ष्मी आपल्याला आपोआप येईल. लक्ष्मी म्हणजे पैसा नाही म्हणत. आपण लक्ष्मीचा अर्थ काय करतो? पैसा नाही म्हणत. सुखाने समाधाने झोप लागणे, दिवस चांगला जाणे हे आपली लक्ष्मी समजायची. हे ग्रंथ आहेत ते आपली धनसंपदा आहेत. यामध्ये एक वाक्य मागच्या वाचताना आलं बघा. धनसंपदा ग्रंथ आठवड्याच्या वाचता बघा. हे ग्रंथ आहेत ज्याच्या घरी पैसे नसतील, लाखो रुपये नसतील, पण हा सत्तरपर्यंत गाथा भगवद्गीता ज्ञानेश्वरी या असतील ना तो खरंच श्रीमंत महाराज. तसं आपल्या घरी ह्या नामस्मरणामुळे आपल्या लक्ष्मी भेटणार आहे, देव भेटणार आहे. म्हणून ह्या गोष्टीचा अर्थ साधारण सोपा आहे महाराज. आता नाम म्हटलं की नाम कुणाचं घ्यायचं? आता बघा मराठी आपल्या संस्कृतीमध्ये 16 संस्कार आहेत. एकूण 16 संस्कार आहेत. त्यापैकी पहिला आहे गर्भास्थान. म्हणजे 5 ते 6 नंबर आहे हा नामकरण विधी. आपण बारसं करतो महाराज. माऊलीचे ओवे आहेत. उपासल्या बाळकाशी नाव न नव्हे तयाशी ठेवले नाव ओढ नव्हती. जर त्या बाळकाला आपण नाव नाही ठेवलं तर तो पुन्हा आवाज मारणार. म्हणून त्याला नाव ठेवलं की तो ओ म्हणून आवाज येणार. समजा आपण खेळला गेलो आणि येताना मध्ये बसलो. बसल्यानंतर कंटाळलं म्हटलं मला आज बघा तिथं उत्सव झालाय, सप्ताह चालू आहे. त्या सप्त्याला नाशिक पाळी चालू आहे. तिथं उद्या परवा त्याच्या गावचा उत्सव आहे. आठवडा होणार आहे. अगदी त्या गावाला ना संस्कृती म्हणजे रांगोळी काढलेली आहे. नवे सभा मंडप आहे. तिथे मला तिकीट द्या. कंटाळा देईल का मला? नाव सांगा. नाही हो सांगेल की तुम्ही वर्णन केलं गावाचं नाव कुठे आहे, तुम्हाला तिकीट कुठं देऊ? तसं महाराज त्या जीवनाला नाम पाहिजे. नाम नसेल तर सर्व व्यर्थ आहे. म्हणून नामाशिवाय पर्याय नाही. म्हणून आपल्याला 12वा विधी आपला करायचो नामकरण विधी म्हणतो त्याला आपण. तेव्हा आपण नाव ठेवतो आणि तो नाव ठेवलं की आपण कारण आजकाल बघा देवाने अनेक जाती निर्माण केले. संख्या लोकसंख्या वाढत आहे. माणसं एकसारखी नाही. रूप वेगळं आहे, गुण वेगळं आहे.
सगळं वेगळं आहे, पण आपण ओळख पद्धती नाही ती नावाने महाराज. नाम फार महत्वाचं आहे. जे नाम जरा गावं लागतं. आम्ही शाळेत नाम मुलांना शिकवतो 8 जाती. त्यातलं पहिलं वर्ण आहे नाम. नाम म्हणजे काय? तर नाम म्हणजे काय? एखाद्या वस्तूला, पदार्थाला, प्राण्याला, ठिकाणाला ठेवलेलं नाव हे नाम. अगदी साधा सोपा आहे. पण ते नाव ठेवायचं कुणी, नाव घ्यायचं कुणी? तसं महाराज परमार्थामध्ये आपण जे काही नाम घेऊ, देवाचं नाव ते फार महत्वाचं आहे. ते जर नाव नसेल, नाम आपल्या हृदयात नसेल तर मला सर्व व्यर्थ आहे. आता एकूण भक्ती प्रकार नाव आहे भक्तीचे. त्याच्या पहिल्या 3 आहेत त्या नाम पर आहेत. श्रवण, कीर्तन, स्मरण या 3 आहेत त्या श्रवण, कीर्तन आणि स्मरण या नाम पर आहेत. दुसऱ्या 3 आहेत त्या रूप पर आहेत आणि शेवटच्या 3 आहेत ते भाव पर आहेत. 10% आत्मनिवेदन, 10% आत्मनिवेदन. त्यात जास्त सेवा कोणी केली असेल तर माझ्या हनुमंताने केली महाराज. उद्या जर जन्म केला महाराज त्या हनुमंताने कुठली भक्ती केली? 10% आणि म्हणून त्याला राम जन्म भेटले. राम यांच्या हृदयामध्ये राहिला महाराज. दोघांनी भक्ती केली बघा, एक विभीषण आणि एक हनुमंत. परंतु विभीषण नापास झाला. काय नापास झाला? त्याने सेवा केली होती ती अगदी स्वार्थापोटी. म्हणजे काय, मला राज्य मिळावं, ही लंका रावणानंतर मला मिळावी अशी आशा होती. परंतु एकच होता महाराज हनुमंत की त्याने निस्वार्थी सेवा केली. मला इथं काही नाही, मला फक्त राम पाहिजे महाराज. काय म्हणजे? राम पाहिजे म्हणजे देव पाहिजे, देवच ठेवला पाहिजे महाराज. अशी भक्ती कोणी केली? हनुमंताने केली. त्याचा काही ठेवलं काय महाराज? आता हनुमंताला आपण उदाहरण केलं तर समर्थ रामदासांनी प्रत्येक गावाच्या सीमेवरती मंदिर बांधले असतील. ते कोणाची असतं? माझी हनुमंताची मागणी. आजकाल बघा आपण प्रत्येक गावात गेलो तर एक तरी मंदिर असतं, देवळात असतं, हनुमंताचं असतं आणि विशेष जवळ असतं. काय असतं की बाहेरची संकट येणार असतात, ती संकट आपल्या गावावरती येऊ नये. ते संकट विमोचन कोण करते? हनुमानजी करते. त्याची मंदिरं आपल्या विषयाला असतात. आणि प्लस दुसरं एक आहे, त्यांच्या गदा आहे. गदाचा अर्थ काय होतो की तरुण मुलांनी व्यायाम करावा, आपलं शरीर आरोग्यदायी बनवावं आणि ते हेतू आहे. आणि या हनुमंताने सेवा करताना आपली कोणत्या संकट ठिकाणी महाराज आणि जास्त भक्ती असेल तर ती मग त्या भक्तीने की तुम्ही कोणती भक्ती करा, मग सगळ्यात पहिली भक्ती आहे ती नामस्मरण महाराज. तर नाम नसेल तर काय नाही. आता नामाचे प्रकार अनेक आहेत महाराज. नाम सोप्या सोप्या आहे. त्यांचं नाम कसं आहे की प्रेमात प्रेम, खऱ्यात खरं, चांगल्यात चांगलं आणि मोठ्यात मोठं. काय म्हणलंय? मोठ्यात मोठं. आता केवढं मोठं बघा, आपला हा देह आहे, हा 5 मोठा आहे. ते पंचमहाभूत आहेत: पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश हा पंचतत्वाचा देह महाराज आहे. त्या तत्वाची तुलना केली तर पृथ्वीपेक्षा 10 पटीने वायू, आकाश वगैरे त्याच्या पटीने मोठे आहेत. पृथ्वीच्या 10 पटीने वायू आहे, वायूच्या 10 पटीने तेज म्हणजे प्रकाश आहे, आप आहे आणि आकाश आहे. आकाश बघा गवती येते. माऊली म्हणतात गगनावनी वाढ नाम आहे, ज्ञानदेवचे बुद्धी झाड आणि गगनावनी वाढ नाम आहे. म्हणजे गगनापेक्षा मोठं काय आहे? नाम आहे महाराज. सगळ्यात श्रेष्ठ काय आहे? नाम आहे. म्हणजे 10पेक्षा आपण मोठं काय आहे? तर नाम आहे. जर ओंकार म्हटले, ओंकाराला सुद्धा काय नाही उलट घेतले जाते. आकाश म्हणजे काय ते वायू, तेज, पृथ्वी हे उलटे घेतले आणि त्यामुळे ओंकाराची काय झाली स्थापना सुद्धा या नावातून झाली महाराज. आपण ओम नमोच्या अध्यायामध्ये ओम नमोच्या अध्याय वेद प्रतिपाद्य ओंकाराने सुरुवात आणि नाम नव्हता तेव्हा ओंकाराला. आपण ओंकार केलं की आपल्याला काय दिसलं? देव वेदाची प्रतिपाद्य महाराज असे नाम आहे. आता नाम विद्यार्थी काय होते महाराज? आपल्याला इतिहासामध्ये आपण ग्रंथ वाचन केले आणि त्यांच्या कथा माहिती आहेत. त्या वाचण्यात आपल्याला कळते वाड्यापुढी झालं घ्या. वाड्यापुढी ज्यावेळी त्याला नारद आले तर वाड्यापुढी एक ब्राह्मण घरात होते बघा. त्याचा जन्म झाला होता ब्राह्मण काळात. मग संगती कुसंगती याचा वाईट परिणाम कसा होतो याचं उत्तर उदाहरण म्हणून आपण आपला तरुण मुलांना आईवडील जपतात का? संगत चांगली होते. समजा आम्ही संगती करू तर आमच्या संगती कर मुलगा पाठवायला आईवडील नाही म्हणत येतात. कोण वारकरी एकदम जावा, पुढचे एकदम जावा, पुढचे एकदम जर व्यसनी असेल तर त्याच्याबरोबर आईवडील म्हणतात का
नाही ना तशी संकट मला त्या वाड्याला लागली आणि तो दुष्ट बनला. इथे सगळ्यांना माहितीये तो जात्याच्या लोकांना अरण्यामध्ये मारून आपली पोटं भरायचं, आपल्या कुटुंबाचं तो उदरनिर्वाह करायचा. आणि त्याला कोण मिळालं? देवाच्या लोकांनी नारदाशी मिळाले ना. त्या नारदाने त्याच्या देहामध्ये परिवर्तन केलं एका शब्दाने, तू का मारतोस? तर तो म्हणाला की माझ्या बायकोपर्यंत माझं पोट भरायचंय, त्याच्याकरता मी करतो. अरे मग जाऊ दे, तुझ्या या पापाच्या वाट्यामध्ये तुझे कुटुंब समाविष्ट आहे का, सहभागी आहे का? ठीक आहे, आंबा तू पळत असेल मला बांधून ठेव. नारदाला बांधलं, घरी गेला. घरी विचारलं, मला एक ऋषी म्हणाले, त्याने विचारलंय की मी जे लोकांना मारतो, चोरी करतो, तुम्हाला पोचतो, तुम्ही माझ्या ह्या पापामध्ये समाविष्ट आहात का? ते नाही नाही नाही, मी तुमच्या या पापामध्ये समाविष्ट आम्ही नाही. त्याला कळलं की आपल्या जमाने कोण एकलाच आपण आहोत, म्हणजे आपल्याला सगळे कोण नाही, आपली बायको नाही, पोरं नाही, तसे चाले. आणि नाताला भेटले, म्हणले तुमचं खरं आहे की माझ्या या पापामध्ये सगळी कोण नाही, तुम्ही काय सांगा ते मी करत. आणि मग त्याला राम बोलायचं होतं ना, काय म्हणला मरा 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 बोलून राम बोलायला लागलं म्हणाले. जसं सुद्धा आपल्या जीवनामध्ये आपण आहे की आपल्याला संकट ही चांगली मिळाली पाहिजे, संकट ही वाईट मिळाली पाहिजे, संकट देवाची मिळाली पाहिजे. आणि ते त्याकरता हे आपले प्रवचन कीर्तन मंदिर काय आहेत, त्याला काही कारण आहेत. आता समजा आपल्या घरी ज्ञानेश्वरी वाचली त्याला अडचणी नाही म्हणतात, सत्संग विचार म्हणतात. जेथे कीर्तनाची जागा तिथे बाळू नको बाबा, जिथे प्रवचन असते कीर्तन असते तिथे देव वाचतो महाराज, तिथे देव श्रवण करतो. हनुमानजी बघा, आज आपण हे करतोय तिथे ते श्रवण करतात, कारण ते अमर आहेत महाराज. त्यामुळे ते देवासोबत मागून करतात का तुमची तिथे सेवा नामस्मरण असेल तिथे मी असेल, म्हणजे हनुमंत आपल्या जवळ आहे, श्रवण करतायत. पण आपण सर्व जीवनामध्ये संकट कोणाची करायची, तर रामाची, देवांची, वारकऱ्यांची ही चांगलं आहे तिथे करायची. आणि मला घेऊन शेवटी राम दिलं आणि पूर्ण रामायण घेऊन काढलं महाराज. म्हणजे नामाने काय प्राप्त होतं ते दिसून झालं, म्हणून आम्ही त्याला वाघ्याकडे म्हणते. तशी गोष्ट आहे अजामेळ. आपण ब्राह्मण होतो महाराज, अजामेळ पापराशी. हा अजामेळ पाप करायचा, कधी करायचा? तर तो सुद्धा ब्राह्मण घराचा माणूस होता. म्हणजे चांगली घराणे सुद्धा वाईट कशी जातात, भूसंकट कशी म्हणते याचं उदाहरण आहे. तर तो पूजा करायला येतो महाराज. हा, आणि पूजा करायला येताना दिवशी आड मागे आला, तर आड मागे येताना तर एक स्त्री दिसली रूपमान, आणि तिच्यावर तो भाडला त्याची वासना ज्यावर गेली. घरी आल्यावरती बायबल आणि आई सांगितलं की माझं काही संसारात मन नाही, मला एक स्त्री भेट दिसते, मला ती आवडली, सांगून टाकलं नाही. आता काय करायचं? हे इतकं हा वर्ष गेलं, घरी सांगून तू काय ऐकायला नाही. शेवटी तो बायबल शोधून कोणाकडून तिकडे गेला, तिच्या आई गेला, आणि त्यानंतर मुलं झाली. परंतु या फॅमिलीचं कुटुंब फोड करता त्याला चोरीमारी करायला लागली. आणि ते करता शेवटचा मुलगा झाला, त्याचं नाव नारायण, नारायण करून. आणि तो एका शीत झाला की जागेवर पडला. जागेवर पडताना माहिती आहे आपण चालतो बोलतो तर आपली लोक घरची सेवा करतात. आजकाल गरीबांमध्ये पूर्वीच्या काळात सेवा व्हायची, पण आज एखाद्या समाजामध्ये 9% ना 9% सेवा होत नाही, 1% सेवा होती महाराज. त्याला पुण्य असेल तरच. तसं हा आजारी पडल्यावरती तो बायबल वाढायचा, बोलायचा होती. मग त्या माझा नारायण, तो नारायणा वाढायचा, नारायणा पाणी आण, नारायणा जेवण आण, नारायणा असं वाढायचं. मग ज्यावेळी घट्टा होत झाली यम आला, यम यायला त्यावेळी अरे नारायणा नारायणा दोन वाढले. तर तिकडून देव म्हणाले, ऋषी म्हणाले, तर यम म्हणाला हे ग्रह माझा आहे. देव म्हणाला अरे हा ग्रह माझा पण नाही, असं कसं काय? तो नारायणा ओरडतोय, तो मला ओरडतोय. मग यम म्हणाला तुझा ग्रह काय? माझं नाव घेतलं त्यामुळे मी आधी आलो, त्यामुळं त्याला मोक्ष होणार का? तो मारताना सुद्धा त्याचे नाव घेतलं. मला सांगायला झाल्यानंतर काही लोक म्हणतील की बरं झालं आधी गेलं माझ्या घरी, शेवटी माझं नाव घेतले ना, मला तुझ्या मरणापूर्वी यातना मोठे झालं ना, त्या यातना आपल्या असतील, मोक्ष लवकर व्हायचे तर बाळपणापासून आपण नामस्मरण करावं. आपल्या घरातील मुलांना नामस्मरण शिकवा पडतं. आणि त्यामुळे तो नामस्मरण करून शेवटी तो आजावर
राजा ब्राह्मण कोण मोक्षाला आला. अशा अनेक कथा आहेत नावाने. तर नाम हे काया वाचे मन. नाम आपण काया वाचे घेतलं पाहिजे. पण आजकाल मनाला पण आम्हाला कधी नाही. मन कुठे कधी जाईल सांगू शकत नाही मला. नाम जर आपण विचार केला तर 4 युग झाली ना. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापार कलियुग. ते यामध्ये सगळं कलियुग श्रेष्ठ आहे का सोपा आहे. कसं काय म्हणाल तुम्ही. तर महाराज सत्ययुगामध्ये ध्यान तप करावं लागतं. मग ते ध्यान तप हे करत नव्हे, हजारो वर्ष लाखो वर्ष लाखांनी सेवा करत होती. म्हणजे ध्यान धारणा करणं शक्य नाही. त्याच्या युगामध्ये महाराज यज्ञ आले, यज्ञ करून मग तोही खर्चिक महाराज तेही शक्य नाही. नंतर आले द्वापारयुगामध्ये पूजा अर्चा विधी तेही शक्य नाही. मग कलियुगामध्ये सोपं काय नाम. तुकारामाला आपल्याला नामाने कीर्तन साधन पण सोपे आणि धीरे बापे जन्मांतरीचे. नाम कसं आहे, साधं आहे, सोपं आहे. हे साधं नाम कीर्तन काय होणार आहे सांगितलंय तर आपले जन्मांतरची पापे नष्ट होणार आहेत असं मला म्हणत. नाम कलियुगामध्ये त्याचे दिले देवाने. आता कलियुगामध्ये ज्यावेळी सत्ययुगामध्ये आपलं आयुष्य होतं लाखाच्या वडील होतं. त्रेतायुगामध्ये 1 वर्ष किती झाला 10,000 आणि द्वापारयुगामध्ये 1 शून्य कमी झाला 1000 वर्ष आणि आता कलियुगामध्ये 1 शून्य कमी झाला 100 वर्ष मला. त्यातली मला कागदाचे प्रमाण आहे अल्पायुष्य मानव देव महाराज. आणि हे शब्दवरील आपल्या हातात कशामध्ये गेले आपली झोपण्यामध्ये गेले आणि उरली 50 आहेत तिची भजनामध्ये का असं सांगतात महाराज. नंतर काकडा महाराज आपण बाहेर काकडा करतो. आता बघितलं आम्ही 2-3 ठिकाणी कीर्तन केलं महाराज. गावामध्ये काकडा कोण नाही हो. कारण का प्रत्येक गावामध्ये महाराज 4 ते टाळकरी वारकरी निर्माण झाले तर आपला हरिपाठ आपली आरती आपला काकडा झाला पाहिजे तर पुढे आपले जे ठीक महाराज. कारण का आपण जर बाहेरून आणून लोक गेले तर सगळं पुण्य त्याला मिळते आपल्याला पुण्य काढायची मिळत नाही. कारण का जर संस्कृती पाहिजे असेल तर सकाळी ब्रह्ममुहूर्त म्हणतात 4:45 पावणे 11 तर ब्रह्ममुहूर्ताला ती साधू करायची. आणि आजकाल जेव्हा आपण स्नान केलं आणि जर काकडा केला तर आपली प्रचिती चांगली आपला देव मोक्ष लगेच म्हणणार आहे. परंतु काकड्याचा बिलकुल बांधाय मला काकडच मला पाडवत नाही. बघून म्हणा ते म्हणत आमच्या महाराजांनी 2-3 पुस्तकं काढले आम्ही ते बघून मग शिकतोय आम्ही. आता त्याच्यामुळे ती पुस्तकं आम्ही गुरुजींची सगळ्यांची पुस्तकं आहेत महाराज ती आम्ही वाचतोय. आता आमचं सुरू आहे त्या काकड्याचं महाराज आपली संस्कृती कुठे ते द्यावं पडते महाराज. सकाळला काकडा झाला पाहिजे भजन झालं नामस्मरण नंतर आपले उपाळे वगैरे सगळं केलं पाहिजे महाराज. नंतर पूजा यायला मग काय डॉक्टर सांगायचं काय की नाम हे घेतलं पाहिजे महाराज. आता नामाचा महिमा म्हणून आपण तर फार आहे. ज्यावेळी राम सेतुबांधा निघाले लंकेला जाण्याकरता तेव्हा वानरसेना भरपूर होती आणि ते दगड टाकत होते समुद्रामध्ये. दगड टाकताना दगड काय पाण्यात बुडायचे. दगड पडायचे 2 पहिल्यावर इंद्र आणि अंधीर हे 2 वानर होते. त्यांना एका विशेष काय त्यांना सहाय्य होतं त्यामुळे त्यांनी दगड काय केले दगड दिले. मग त्यांना गर्व झाला अहंकार झाला आमच्यामुळे दगड काय आमच्यामुळे दगड करत हा गर्व अहंकार लगेच नष्ट झाला. कारण जर दुसरा दगड बुडाला हनुमंत बघा म्हणाले अरे तुम्हाला अहंकार झालाय तुमच्या नावाने दगड करत नाहीत. राम या एका रा एका उमर या दगड करतील. आणि मग ही वार्ता रामाने कळली. प्रभुरामाने म्हणले दगड करतात माझ्या नावाने पाहिलं तर करत राम मग दगड टाकायचे. राम म्हणून टाकलं की निघायचं. स्वतः प्रभूने काय केला दगड केला असा फेकला तर दगड काय करला नाही दगड बुडाला खाली. असं कसं आहे. मग हनुमान म्हणा राम म्हणा राम राम म्हणा हनुमानाने म्हणला जय श्रीराम जय श्रीराम. हनुमान म्हणले दगड करायला लागले. म्हणजे महिमा म्हणजे नामाचा आहे महाराज. देवाचा महिमा नाही नामाचा महिमा. एकदा 3 स्त्रिया कोण स्त्रिया 3 कौशल्या रामाची आई नंतर हनुमंताची आई आणि एक अकत्युती यांची पत्नी लोपामुद्रा तिघे जण एकत्र बसल्यावर आहे. आता बघा आपण झालंय नाम म्हणत झालंय नाम आहे तिघे बसले. आता बघा 3-4 स्त्रिया एकत्र आल्या की चर्चा कुठे होती आजकाल आमच्या मालिका टीव्हीच्या मालिका त्याची सुरू होती.
देवाचं काही निघत नाही महाराज. पण पूर्वीच्या काळात त्या ऐकायला आल्या की देवाचं निघायचं, देवाचं हा देवाची ठेवायची. म्हणजे ती त्यानंतर कौशल्या म्हणाली माझा गबाई राम, माझ्या रामाने सेतू बांधला आणि त्यामुळं तो त्या लंकेला जाऊन सीतेला घेऊन आला. माझा बाई राम, राम नसता तर काय झालं असतं. आता हे ऐकलं कुणी ऐकलं, हनुमंताचे ऐकले. आता सेवा बोलतोय त्यामुळे अहंकार होतं ना, रामाचं कौतुक आहे माझा हनुमंत कमी आहे काय. ती म्हणाली तुमचं राहू द्या, तुमच्या हनुमंताचं सेवा करण्यापूर्वी हनुमंताने केली, हनुमंत उडवून गेला म्हणून त्याने सीतेला सुधारला. हे कोणी ऐकलं. अगं ती पत्नी लोपामुद्रा तिने ऐकली. अहो हे काहीच नाही, तुमचा राम पण राहू द्या, तुझा हनुमंत राहू द्या, माझे पती आहेत अगस्ती यांनी जर समुद्र प्यायला असते तर समुद्र पाणी प्यायला असते समुद्र पुन्हा आटला असता, मग कशाला एवढं रामाने म्हणजे होती. आता हे सगळं राम आणि हनुमंत ऐकत होते, ऐकून हसत होते. तर आम्हाला माहिती होतं की माझ्या नावाने हे सगळं चालत आहे, सगळं होत आहे. मग हनुमंत म्हणाले रामा जाऊन सांगा आई झाले ना की रामाने नाही राम नामाने जे तुम्हाला हनुमंत गेले. तर माते सांगायचं होतं, बोल हनुमंत बोल. तुम्ही जे नामाची तुमच्या तिघांनी चर्चा आणि ऐकली तुम्ही एकमेकांचा माझं श्रेष्ठ कसं आहे. कौशल्यामध्ये माझा राम खरं श्रेष्ठ आहे, माझ्या आईमध्ये मी खरं श्रेष्ठ आहे आणि लोकांमध्ये माझा पती खरं श्रेष्ठ आहे. हा तसं काही नाही. हे सगळं टिकलं ते राम नामामुळे. रामा नाम घेतो मला, रामाने सगळं नाव घेतलं, राम जय श्रीराम म्हणतो आणि जगत धर्मळे. मी जो हवेमध्ये उडालो, जो वायूत गेलो मी तुझ्यामुळे मी काय म्हणलो जय श्रीराम, मी उगायला जय श्रीराम म्हणलो तेव्हा झालं. आणि माझे लोकांमधला सुद्धा पती आहे अगती, ते नेहमी रामाची भक्ती करतात, जय श्रीराम हा मंत्र जपतात. ह्या मंत्रे साह्याने त्याने हे पाणी शोधलं असतं महाराज. म्हणजे महिमा कोणाचा आहे, राम नामाचा आहे महाराज. स्वामी समर्थ रामदासाने एकूण 205 श्लोक दिले म्हणजे त्यामध्ये तिसरा श्लोक आहे बघा, प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैकली राम आजी वदावा. सकाळी उठल्यावर आपण काय करायला पाहिजे, देवाचं भजन करावे, नामस्मरण केलं पाहिजे महाराज. पुढे त्यांनी आवश्यक 72 जे श्लोक आहे त्यामध्ये सुद्धा त्या नामाचं भजन केलं आहे. माझे हे श्लोक आहेत त्याचा आपण ऐकून सोडून देते का, नाही ना. नामाचं आपण भजन केलं पाहिजे. नाम नाही घेतलं तर शक्य नाही महाराज. म्हणून नाम फार सोपं आहे, बरं सोपं आहे ना, पण करायला कठीण आहे महाराज. ज्यावेळी कीर्तन सुरू असतो बघा, ज्यावेळी कीर्तन सुरू असतो त्या कीर्तनाच्या वेळी आपली मला सांगतात सगळ्यांनी विठ्ठल म्हणा ना, हा मागून विठ्ठल म्हणा, पण जे खरे वारकरी असतात जे म्हणा असतात तेच करतात. बाकीचे काय करतात, तशी करत नाहीत, काळी वाजवत नाहीत, म्हणत नाहीत. म्हणजे म्हणायला सोपं का अवघड आहे ना, बोलायला सोपं आहे पण आतून यायला कठीण आहे. म्हणून म्हटले परा पद्धती मध्यमाने वैखरी. परेमध्ये पहिले घेणं, श्रवण करणं म्हणजे काय, तर परेमध्ये पहिले घेणं, चिंतन, परा पद्धती मध्यमा चिंतन मनन घालून आतून वैखरून आलं पाहिजे महाराज. ह्या 4 क्रिया आहेत. म्हणून सगळ्या नवल्या भक्ती पहिली भक्ती कोणती श्रेष्ठ आहे, श्रवण. श्रोते वर्ग दासवादांचे उभे आहेत. श्रोते मध्ये कोण ग्रंथ काय बोलले येतं आणि श्रवण केले फक्त काय आहे, श्रवण केले फक्त काय आहे ते कधी करणार आहे. आपण जेव्हा श्रवण करू असे श्रवण करून आधी घेऊन त्याचं मनन करून तिथं वागू तर उपयोग होणार आहे महाराज. म्हणजे श्रवण झालं पाहिजे. नंतर कीर्तन, प्रवचन कीर्तन ऐकली पाहिजे महाराज. आता प्रवचन हे एका व्यक्तीने करायचं बाकीने ऐकत असतं. कीर्तनामध्ये काय असतं, कीर्तन सांगतात आपण मागे ऐकतो, दिदी असते तुला कळत महाराज. आणि स्मरण हे तुम्ही करायचंय महाराज. म्हणजे श्रोत्यावर नाही स्मरण करायचंय. पण पहिलं नाव कोणाला दिलंय, श्रोता दिले. सगळ्यात सूचक कोण आहे, श्रोता आहे महाराज. सगळ्यात महत्त्वपूर्ण आहे श्रोता. ज्यावेळी शाळा आमची असते शाळेमध्ये विद्यार्थी आहे, शिक्षक, इमारत, खडू, पुस्तकं सगळं पाहिजे. परंतु सगळं आहे, इमारत आहे, शिक्षक आहे, पुस्तकं आहेत, सगळ्या वस्तू आहेत, पण विद्यार्थी नाही. काय उपयोग आहे का, नाही ना. शिवाजी तुम्हाला काय उपयोग आहे. तसं ह्या माध्यमाला जर श्रोतावर्ग नसेल तर पुन्हा सांगायचं की देवाशी बोलायचं नाही ना. म्हणून श्रोता हा 1 नंबरला मला.
एक नंबर दान दिले. मग श्रोते म्हणजे कोण ग्रंथ हा त्या श्रोतेला फार महत्व आहे. आणि तो सुद्धा त्याने जेव्हा केली आपल्या परा पद्धती मध्यमा वैखरीमध्ये बदललं की त्याला मोक्ष मिळाला महाराज. म्हणून तेव्हा श्रोते श्रवण ही भक्ती श्रेष्ठ आहे. न भक्ती वेगळी. अशा तुम्ही कोणती भक्ती करा तेव्हा काय म्हणत नाही न भक्ती नवते नाव करा म्हणत नाही. तुम्हाला कीर्तन नाही जायला ना तुम्ही खाता पिता नाम करा कुठे काम करा. आता तर असं मला कलियुगामध्ये सांगितलं की तुम्ही आंघोळ करून नाम घ्या असं काही नाही. काळ वेळे नाम उच्चारलं नाही. दर पक्ष पाहिजे धरती दोन पक्ष कुठल्याही महाराज आजकाल 1000 पक्ष आहेत. पूर्वीला 2 पक्ष होते शिवसेना काँग्रेस नाही महाराज 2 पक्ष अजून आहेत. कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष. त्याप्रमाणे एक आली आत्मा शिव शिव सम वायात निर्गमन घाली म्हणून हरिपाठ यांचा पाठ देणे महाराज. तर तुमच्या घरी काय नसते तुम्हाला काय करता नको होते तुम्हाला ज्ञानेश्वरी नको तुम्हाला काय करू भागवत नको वेळ नाही ना फक्त मोजून 17 अभंग कधीही म्हणा. संध्याकाळी तुम्हाला वेळ मिळाला तुम्ही श्रवण करा म्हणा. हे सगळं सार आहे म्हणा. समाज संजीवन हरिपाठ म्हणा. समाज संजीवन हरिपाठ तर आपल्या कल्याणामध्ये होणार आहे. एक एक गोडीचा एकेका अभंगाचा आपण अर्थ घेतला तर आपलं कल्याण आहे म्हणा. म्हणून एक कार्य आत्मा जीवन ठेवतो मग एक आत्मा आपल्याला जयंती म्हणते. आणि तो आत्मा आपण टिकवला ना त्याला ओळख झाली तर आपलं मोक्ष जाईल. म्हणून माऊली म्हणतात की तुम्ही नामस्मरण करा. नामाचा महिमा फार मोठा आहे महाराज. आता नामाचं फळ काय महाराज ते नाम कशाने घेते महाराज है ना. तर मोक्ष 4 मुक्ती काय विचार करतो महाराज. 4 मुक्ती आहेत ना सर्वदा संयोदा साहित्यता आणि सबळता 4 आहेत. त्यातली शेवटी साहित्यता आहे ती देवाला प्राप्त है ना. देवाशी अनन्य असं पाहिजे. आता अनन्य कसं व्हायचं मासा लागतो पाण्यामध्ये तो मासा पाणी घेत होतो अनन्य होतो है ना. की देवा पाणी घेत सुचत नाही त्याला पाणी पाहिजे महाराज. त्याला पाणी पाहिजे. पाणी कसे तो लागणार नाही महाराज. चकोर पक्षी बघा तात्या पक्षी तो पाणी वाढ करतो पाऊस कधी पडते. तसं आपण मला देव कधी भेटते महाराज मला देव दिसला पाहिजे मला देव भेटला पाहिजे अशी आपली आनंद होता अशी पाहिजे महाराज. देवा वाटतो बघा सुरदास आंधळे होते आंधळे पण ते नेहमी संध्याकाळी देवळात जायचे. अंधार पडला की देवळात जायचे. तर एक दिवशी देवाने त्यांची परीक्षा नाही करवलं. ते त्याला विचारलं दिवसभर निघाले समोर खड्डा होता. तर तुम्ही देवळात का जात नाही देवळात काय काम आहे. तर म्हणजे तुम्ही आंधळे आहात ना तुम्हाला दिसत नाही परंतु मला देवळात अशा करता जायचं आहे की देवाने मला बघितलं पाहिजे. काय रे देव मला बघेल ही होऊ शकत नाही ना पण देव मला बघेल. तो म्हणे देव तुझ्या बघेल की तुझी भक्ती करून बघेल की नाही पण मंदिरामध्ये गेल्यावरती तो मला ते बघणार. आणि जाता पुढे खड्डा असतो तर खड्ड्यामध्ये पडताना जो व्यक्ती उघड लहान मुलं असतो. अहो बाबा तिथे तुम्ही पडा खड्डा आहे घरी बघा की नाही मी पडणार असेल तर मला देव वाचवेल. म्हणजे पडणार असेल तुम्हाला देव वाचवेल. आणि खरंच त्या आता बघा आपण ज्यावेळी पाण्यामध्ये पडतो आणि तो व्यक्ती पडणार असतो त्या काढताना ती व्यक्ती होणारी ती व्यक्ती मिठी मारते त्या व्यक्तीला है ना का तुम्हाला पुढे नाही पडत. तसं हे सुद्धा पडताना काय ते मला लगेच त्यांनी पकडले अशी पकडल्यावरती तर मला सोडा नाही मी सोडणार नाही मी सोडणार नाही. कारण ज्या अर्थी मला तू घडायला काढायस तू देव आहेस. कसं काय कारण देव हा माणसामध्ये माणसाच्या हृदयामध्ये सगळ्यांमध्ये हृदयामध्ये. म्हणून बघा किती दुश्मनी असते आपली किती भांडणं असती समाजामध्ये काय असते समोरच्या व्यक्तीला आपण नमस्कार करता ना त्यावरती नमस्कार करायचा तो नमस्कार त्या व्यक्तीला नसून त्या देवाला मारत का याचा देव रामू है ना. हा आपला म्हणजे राम आहे मला या रामाला नमस्कार आहे या देवाला नमस्कार आहे ही आपलं जाणवली पाहिजे. त्या समाज शांती तेथे देवाच्या वरती मारत आपण हे विसरतो महाराज. आजकाल आपण भांडणं असते काय असते कुठे असते घरामध्ये बाहेर नाही तर आपण एकमेकाला काय देवामध्ये घडत नाही हा. अरे ही संधी असते आपली भांडणं असती आपले काय असते जय श्रीराम नमस्कार माऊली हे म्हटलं ती व्यक्ती समोरची व्यक्ती गार पडली पाहिजे की मला भांडणं असं नाही नमस्कार आपण असं मला असतो का देवाला असतो ना त्याच्या पायाला असून त्या देवाच्या पायाला असते समाजाला सर्वोच्च हा समाजाचा उभा आहे त्याच्या पायाला असतो मला ही जाणून झाली पाहिजे देव कुठे आहे तर ते हृदयामध्ये ती जाणून झाली तर आपल्याला नक्कीच देव भेटणार आहे. मग नाम घेण्याची तरुण पाहिजे नाम जपले तर आपल्याला मोक्ष मिळेल महाराज. पण नाम ते सोपं नाही महाराज. म्हणजे फळ काय आपण जो वातावरण नामस्मरण करतोय आम्हाला फळ काय मिळणार आहे.
बघा हनुमंताला काय म्हणाला देवाला एकदा हनुमंत रामदास सॉरी श्रीराम आपले सगळे युद्ध संपून आले त्यावेळी प्रत्येक धने बांधायला दागिने दिला वस्तू वाटली तर ह्याने दिले नाही हनुमंत दिले सीताबाई म्हणे देवा तुम्ही सगळ्या बांधवांना वस्तू दिली पण तुमचा खास सेवक तुमची सेवा करतो भक्ती करतो त्याला तुम्ही काय दिली नाही तर म्हणे नाही त्याला गरज नाही हा आम्ही देते त्याने सीताबाईने गळ्यातला हार काढला आणि फेकला हनुमंताला माझ्याकडून बक्षीस घे हनुमंताने घेतलं बघितलं त्याला काय ते वस्तू काय ना चावलं आणि टाकून द्यायचं चावायचं पिऊन द्यायचा ती म्हणाली हो देवा अहो तुमचा भक्त असा काय एवढा मोठा नवरत्न हार आणि तो तुमचा भक्त चावून टाकून देते अगं तो त्यामध्ये राम आहे का बघतोय काय बघतोय ते राम काय ते राम त्याला म्हणून टाकतोय तो त्यामुळे काय मला मग ती गेली म्हणता तू म्हणतोय ना की हा राम आहे तुझ्या खात्यामध्ये आहे का तुझ्या हृदयामध्ये आम्ही आहोत काय तर मला कुठे दाखवतो ना लगेच त्याने मला राम हनुमंताने छाती पडली आणि राम सुद्धा दाखवले की नाही मला हे नामाचा महिमा राम नाव सोडामुळे काय येतो हे शक्य झालं मला आणि म्हणून हनुमंताने काय केलं तेव्हापासून आपण म्हणतो गती म्हणतो की नाही ज्याच्यामध्ये काय रामचे दाखवले मला एवढं सोपं सोपं नाही म्हणायला सोपं आहे बघायला सोपं आहे राम म्हणा विठ्ठल म्हणा हरी हर म्हणा परंतु आज काय आपल्या हिंदू धर्मामध्ये धर्म अर्थ काम मोक्ष 4 गोष्टी आहेत म्हणत ते दिगवण्याकरता प्रत्येक आकार चालले फक्त आपला हिंदू धर्म आहे तो जरा प्रत्येकाला आचरण करायला कारण इतर संस्कृती फॉरेन कल्चर आपलं अनुकरण करते आणि आपण मात्र त्यांचं अनुकरण करून आपली वाट घालतो आज बघा मुसलमानच्या तिकडे गेलो आपण तर लहान मुलांना जेव्हा आजोबा त्या मुलांना मशिदीत जाऊ ना आपल्याकडे आई वडील आजोबा वेगळे ना आश्रमामध्ये किंवा वेगळं वेगळं हे आपली पद्धत झाली मला घरी आई वडील आजोबा असावे की लहान मुलांची संस्कार संस्कृती तिकडे जाते आपण पाठवा आपण जर मुलांनी एखादा प्रेझेंट झाला तर मी एका घरी होतो त्या मुलाने बघा मला किती प्रेझेंट झाला बघा ते विचारलं बाबा हा पाठ का ठेवलाय ते रांगोळी का काढली हे मेज कशाला नाही हे नवीन कपडा कळस हे लावले काय सांगता झालं नाही गप्प तू गुढी पाडवाय ना म्हणून केलंय परंतु त्या मुलाचा प्रसंग वेळ होतो विचारलं त्याला माहिती होऊन गेलं होतं आता हे जर आपल्या आईला माहित होतं तर कोणा काय म्हणणार बरोबर नाही म्हणून सांगता पाहिजे बाबा ही मी रांगोळी काढली त्या आपली संस्कृती आहे काय संस्कृती आपली कारण का पूर्वी आपल्याकडे होते अंगण आणि त्या अंगणातले प्रत्येक होती मेढ त्या मेढीला मला काय रांगोळी काढते ते पायटन ती मोठी आपली काढायची असते त्याला रांगोळी काढते आणि तुळशी जवळ काढायची त्याच्याकडे तुळशी वृंदावन त्याचे घर सजन ना वैष्णवाचे घर म्हणले आजकाल तुळशीला पाणीचा म्हणायला घालत नाही तो तुळशीला पाणी घेतलं की मोक्ष मिळतो मला नुसते एक राऊंड मारला स्त्रिया आणि पुरुषांनी कोणी तर एक बुद्धिप्रज्ञा पूर्ण होते पण ते पण घडत नाही वास्तव फक्त आज परामध्ये बोलत नाही मला मग दुसरा प्रश्न विचारला हे पाठ मध्ये काय तर पाठ मध्ये काय स्थैर्य व्यासपीठ आहे व्यासपीठ स्थैर्य इथं कोणी म्हणजे आज बघा आज आमच्या नशिबात झालं आमच्या वडिलांची पुण्याई आमच्या गुरुंची पुण्याई आमच्या गुरुंचे सहकार्य देवाची कृपा म्हणून अचानक तरुण कुठे झाली का नाही ना तुरंत आलो काय आणि त्याला ठरवलं काय ते घडवायला काय म्हणत मला मागे ठेवा मागे ठेवायचे आपण ते एकदा जो कसे लागतात धन्यवाद तयारच्या माझ्या वडिलांची पुण्याई असे म्हणे की वाटणाला गुरुची पुण्याई माझ्या गुरुचा आशीर्वाद मी आज हे व्यासपीठ मला काही मुलं नाही सदस्य मिळत नाही मला आणि हे पाठ म्हणजे काय असं नाही व्यासपीठ आहे व्यासाचं पीठ आहे मला मध्ये व्यासपीठ आहे बांबू म्हणजे काय मला आहे बांबू म्हणजे सामर्थ्य सामर्थ्य हे सांगता नाही मला वैभव आहे कपडा वैभव आहे कपडा नवीन कपडा काय म्हणतात वैभवचं मान फुलं काय आहेत मला हळदी कुंकू काय आहे सौभाग्य आहे उंच शिखर काय कळस काय होतो तर उंच भरारी घे तुझं आयुष्य असं उंच जाऊ दे साखरेची माळ आहे गोडवा माधुर्य हे सांगता पाहिजे मला पण आपल्याला म्हणजे सांगतो ना पण आजकाल आपण बघतोय तर सगळं हे संस्कृती जपत नाही विचारा प्रश्न सांगता पाहिजे तुम्हाला माहिती नाही विचारा आता आम्हाला माहिती नाही आमच्या गुरुला गुरु हे कशा करता गुरु असं काम गुरु तसं काम विचारा मग गुरुना त्याला माहिती आहे नसेल माहिती करून सांगणार दुसरं आपला मुलांना
समजा पाहिजे कशा करताय आणि आपण तो का करायचा ही जयंती का करायची अनंत जयंती का करायची मला सांगता पाहिजे आपण सांगितलं तर दोन पोरं घेणार आहे कारण आपल्याला गरज आहे प्रत्येक गावामध्ये बघा आता तिथं मी भाषा जेवण करून दिला का जेवण दिला पिंडी मिळत नाही तर मी म्हटलं प्रत्येक गावामध्ये 4 वारकरी असतील एक विनकरी एक गायत्री जातील एक भगवान कोण असले तर एक गोळा येऊन आणि आमची तिथे होत आहे पैसे वाले पैसे भेटते नाही पण मिळत नाही मला ही व्यक्ती काय आहे आपली वस्तू येते मग आपण प्रत्येक वाडीमध्ये आपण जेव्हा नाम करू ना 4 वाडी तयार करावे व्हावे आणि ते तयार झाले की आपला हे जो वारसा आहे तो पुढे चालेल ना सगळे मुंबईला गेले गावते मुंबईला तो 2-3 हजाराच्या गावाला हा त्याची पुणे यायचे तो गावाला गेला मी म्हणतोय मुंबईमध्ये काही गणपती नाही मारत हा आम्ही जर आम्हाला मुंबई जावं लागते आम्ही सोडून दिले गावाला गवरा आपलं ना हा तो 10 पगाराचे 10,000 पगार एकच आहे मारत आणि खरं पुणे आपण आईवडिलांसोबत आपली कुलदेवता आपले गाव देवता इष्टदेवता यांच्या सहभाग जगतोय हे भाग घालायचा मला तुम्हाला मिळत नाही मला फॉरेन जावा किती पैसे कमवा तर ते कधी सांगतो आमच्या एका शिक्षकांची मुलं होती पैसा आठवून रक्त आठवून दोघांनी पैसे आठवले 2 मुलांना डॉक्टर केलं आणि तुझ्या पाठवलं गेल्या आमच्याकडे गेले मेल्यावरती एक पण नाही आलो बरं गावाला फोन केला आम्हाला सुट्टी मिळत नाही तुम्हाला किती पैसे वाटवलं ₹1,00,000 का ₹1,00,000 घ्या कार्य करा किती करा तर केस आपण कोण ठीक नाही अशी परिस्थिती आहे तू कशाला मला शिकायची एवढं काय शिकायचे शिकवायचे शिकवून धर्माचं द्या समजून द्या पैसा आपल्या कोरोनामध्ये दाखवलं कोरोनामध्ये म्हणाला आमच्या वजन होतं अनुभव आम्ही आम्ही जुडीला येतो बाहेर आल्यावरती आम्हाला घरी राहणार होता क्वारंटाईन बाहेर झोपायला जेवायला बाहेर कोण येत नव्हतं आणि त्यामुळे मी मिळून गेलो असतो समजा तर कोण जवळ होतं का कुणी जाणं असतं कुणी हिवसून गेला असतं आपण पुण्याही आपण जगलो आपण म्हणजे जगी हा कोण कुणाचा नाही ना देवाने कुठे हे काय महाराज परमेश्वर त्याला कधी विसरू नका त्याची सेवा करा सगळे तिला घेतलं नाही महाराज भाव कुणाचा बहीण कुणाची कोण कोणी सगळे सगळे कोण म्हणत नाही महाराज हा समाज आहे ना आपला तो आपला आहे महाराज समाजाने काम कराल तर देवाचं काम होणार पुन्हा एकच आहे मला गरजेचं आहे बघा आपण गेलो बाजारामध्ये गेलो द्राक्षे खरेदी केली द्राक्षे द्राक्षाला 100 रुपये किलो आहे पण ती घडामध्ये आहे 100 रुपये किलो घडामध्ये आंबट असतात आपल्याला माहिती आहे पण घडामध्ये 100 रुपये पण बाजारात फ्री असतात त्याची किंमत 20 रुपये किलो जरा हे कशी आहे 20 रुपये किलो आता आपला स्वभाव कसा आहे की स्वस्त घ्यायचे ते पण बायको ऑर्डर मग अर्धा किलो घे अर्धा किलो ती आता घडामध्ये आहेत आंबट आहेत पण किंमत जास्त आहे 20 रुपये सुटी आहेत स्वस्त आहेत गोड आहेत मग सुटी आहेत किंमत कमी आहे तशी मला आज समाजामध्ये आपली गरज आहे आपण एक जर मागे झालो तर एकत्र येणार नाही म्हणत वाकडे आंबट असू कडू असू पण एकच राहू तर संकट वाटत आणि एक बाजूला होऊन एक निघून पडलो तर प्रगती किंमत आपली काय कमी होणार शून्य होणार किंमत म्हणून समाजामध्ये आपण एकच राहतो पाहिजे मला हा देवाचं चांगलं नाही अनेक देव आहेत तुम्ही कुठे नाव घ्या तेव्हा म्हणत नाही हरिहर हा एकच आहे कारण कुठेही नाव घ्या तुम्ही तर ते एकदम सोपं आहे मला म्हणून आपली जनाबाई म्हणते ना वातावरण ज्ञानेश्वरी थोडा पहावी पंचरी म्हणते मला त्याने जनाबाई शिकली होती का नाही महाराज आजकाल बघा ज्ञान वय आपली मुला आधी मुखे दगडामध्ये ज्ञान मुलांवर दगडामध्ये महाराज दगड घ्या दगडाचा पाणी बघा तुम्ही दगडावरती पाणी एकदम होता ते पाणी काय बाजूला होते पण ती धार पडले त्या दगडावर धार पडली ना तर दगड भेटतो है ना तसं मला आपलं नाव पण आहे तुम्ही दगड आता चला आपण 1.5 दिवस हा सप्ताह केला संपला गेलं नाही महाराज 1.5 दिवस तुम्ही आवडते करताय चांगली गोष्ट आहे परंतु तो पाणी एकदम बदलाय तो पुन्हा निघून जाणार आहे मग थोडं दर हा करायचा 1.5 दिवस थोडं रोज थोडं सेवा झाली पाहिजे थोडं आपण झालं पाहिजे तर हा जेव्हा पद्धती होईल तर त्या देवाला जर दगडा बाजू पडलाय तसं आपल्या देवाला आपल्या नामस्मरण केलं तर बाजू पडणार आहे मला ह्या नामस्मरणाची फार गरज आहे आणि सोपं आहे ते त्यात दिलंय कलियुगामध्ये करावे कीर्तन ते नावे दिले भेटी आपण कलियुगामध्ये जर नाम कीर्तन केलं कीर्तन म्हणजे काय कीर्तन म्हणायचं नाही म्हणजे नामस्मरण कुठेही नामा कीर्तन 3 आपल्याकडे वापरतो भजन प्रवचन आणि तुम्ही आपण हे नाम करतो नामस्मरण करतो ते कीर्तन म्हणजे जे कीर्तन केलं तर देव येणार आहे नारे भेट येणार आहे मग आपण ते केलं पाहिजे मनामध्ये उतरलं पाहिजे त्याला काही त्रास नाही मला
उठल्या उठल्या सुरू करायचं. सकाळी उठल्या उठल्या महाराज आपण अंतरावला असतो तर आपली संस्कृती काय सांगते की उठल्या उठल्या झोपण्यापूर्वी आपण अंतरावर उठलो ना समुद्रावरची देवी हे नामस्मरण केलं पाहिजे. बरोबर मंडळी विष्णू प्रति नमस्ते पदवी म्हणतो मी देवळे नावाचं पाहिजे महाराज. आपण ते करत नाही ना कारण ह्या करावे होते लक्ष्मी त्या घरामध्ये काय लक्ष्मी आहे महाराज म्हणजे करा आपण नाही घेतलं तर काही लक्ष्मी कशी येणार. आपण लक्ष्मी जगतोय ना महाराज करामुळे सरस्वती आहे म्हणून उठल्या उठल्या करायला बघा. उठल्या उठल्या पहिलं काय करायचं आमचं माहिती करावे होते लक्ष्मी करामुळे एवढं मोठं तरी बस झालं महाराज. आणि आंघोळ करताना नीट आंघोळ करून करतो गंगेच्या यमुना गोदावरी नाव घ्या नदी नाव घ्या आपल्याला मोक्ष मिळेल. काय पडवण्याची गरज नाही महाराज आपण ते करत नाही काय वेळ नाही महाराज. पण हे ह्याला काही काय वेळ नाही तुम्ही कधी काय म्हणत नाही तुम्ही जरा काय आज बसून नामा करा असं म्हणत नाही. आपण गाडीवर जातोय नाव सुरू करा विचारत म्हणा. आता मी काय केलं बघा ते म्हणून सांगत नाही. आता मी ज्यांना फोन करतो हजार म्हणतात मी तिकडे हॅलो म्हणते आपण हॅलो म्हणत नाही रामकृष्ण हरी तिकडे म्हणत नाही हॅलो सर रामकृष्ण हरी म्हणा. आता तिकडे जे व्यक्ती काम असतंय रामजय म्हणणारच 8 वेळा नाही 9व्या वेळी जपून रामजय माऊली झाले नाही बदल म्हणजे आपण जेवण बदल केले राम कृष्ण हरी म्हणजे सोप्या राम म्हणा कृष्ण हरी 3 काळ आहेत त्रेतायुग कपालयुग आणि कलियुग 3 काळाचा उद्धार आहे. आणि 6वा अवतार भगवान परशुराम. आपण ते धन्य आहोत की देवाचा 6वा अवतार आपल्या या भूमी झालाय. संतांची मानगाडी संतांची भूमी आपली मार्ग आहे त्यामध्ये आपण जन्माला आलो महाराज आपल्याला फार अभिमान आहे. आता तुम्ही नाम फळ काय आहे तर नामाचं महत्व फार आहे. फळ काय म्हणतात समज रामदास स्वामी ज्यावेळी घरात बाहेर पडले शिवमंगळम सावधान सावधान म्हणजे पळाले भोवल्यावरून मला संसार उपाय आहे ना. संसार कुठे उपाय संसार दुःख मुळ चौकडे इंगळ है ना. आपण काकाला म्हणतो मला चौकडे म्हणजे इंगळ आहे दुःख येत नाही ते त्याला दुःख होतं. आणि जे बाहेर पडले ते एक मला वर्षाला 1 कोटी नामस्मरण केलं तर आपलं आरोग्य होतं. अशी एकनाथ महाराजांनी कोटी सांगितले कोटी 13 कोटी 1 कोटी नाम घेतलं तर आरोग्य संपन्न होते महाराज. 2 कोटी घेतलं जनसंपदा येते 3 कोटी घेतलं नरेगाच्या संपतात. तर अशा ज्यांना बायका मिळत नाही मुली मिळत नाही नवरा मिळत नाही त्यांनी किती करायचंय 7 कोटी. आम्ही म्हणतो त्यामुळे 1000 वेळा बोलते 7 कोटी कधी होणार आहे शक्य आहे महाराज. आपण सेकंदाला 1 श्वास घेतो एका सेकंदाला 4 सेकंदाला एकदा होतोय ती मिनिटाला 15 असं 1600 दिवसाला. मग झोपताना कोण घेत आहे ज्ञानाच्या ओळख प्रमाणात तरी धरून श्री आहे होता हरिपणामध्ये प्रमाण आहे. ज्ञानाच्या ओळख प्रमाणात तरी आपण ज्यावेळेस झोपतो ना त्यावेळी भगवान आपला नाम घेतोय. मग झोपताना आपण रामकृष्ण मनाने झोपा तो आवडता तो होणार आहे. मग काय शक्य आहे महाराज असं महाराज 9 10 11 9वेला कर्माची म्हणजे कर्माचे प्रकार प्रारब्ध संचित आणि क्रियामान. मग 9वेला प्रारब्ध 10व्याला संचित आणि 11व्याला क्रियामान प्रारब्ध कमी होतील आणि 12व्याला काय महाराज देव मिळेल. काय नाही 12व्याला देव 12 वर्षी समज रामदासांना कोण मिळाले रामचंद्र मिळाले महाराज प्रभूला मिळाले महाराज. आणि जर 13 वर्ष केला तुम्ही कोटी 13 कोटी केला तुम्ही तर मागे पुढे उभा आहे सांभाळायचं आणि आघात निघाला आहे. आपल्या मागे पुढे कोण नाही देव बोलणार आहे 13 कोटी. आता आपण आधी आपण हपायकडे कसं शक्य आहे शक्य महाराज आपण खाता पिता अवतार आपलं नाम पूर्ण करा. राम म्हणा कृष्ण म्हणा हरी म्हणा काही म्हणा पण देवाचं नाव आहे हरी म्हणा राम म्हणा विठ्ठल म्हणा ते नाव गावामध्ये सतत येऊ द्या. जर आपल्याला वर्षाला 1 कोटी झाले तर आपला आरोग्य हे किती वेळ आज काळाची गरज आहे. आज आपण बघा वाढणार आहोत परंतु भयान रोग जमला आम्हाला कुठला झालाय डायबिटीज है ना. लावणी खाऊ शकत नाही है ना धीरे खाऊ शकत नाही हा लोकांनी म्हणत. मग एखादा व्यसनी व्यक्ती मग आपण दारू पितो त्याला काय म्हणतो की हा व्यसनी संगत करू नये त्याला रोग आहे ना आपल्याला रोग आहे ना. मग आपल्याला काय आहे प्रतिक्रिया पाहिजे मला. मग राम करताना राम म्हणा त्यामुळे राम म्हणा 3 कोटी काळा कोटी राम म्हणा 3 काळा रमा रम रमी. रमा म्हणजे स्त्री परिगमन रमी पत्ते आणि रम व्यसन आहे दारू
एक नियम दूर राहा महाराज असा उपदेश रामाला उपदेश आहे म्हणजे राम जपा रमा रम रमी हे सोडून द्या नंतर आणि मोठी गोष्टी आहे महाराज तर हा नामाचा महिमा फार आघात आहे महाराज नाम फक्त घेतलं पाहिजे ओके पण हे नाम घेताना त्याला अट आहे महाराज शास्त्रात अट आहे ते नाम गुरुच्या मुखातून आलं पाहिजे गुरु आपल्या जीवनामध्ये पहिला गुरु असेल आई दुसरे वडील तिसरे गुरुजन चौथे जे सद्गुरु हा आपल्याला मोठे नाव देते आई वडील आपल्याला संस्कार शिकवतात घरात पण अध्यात्मामध्ये गुरु कोण असतील तर आपल्याला म्हणजे झाले गुरु सद्गुरु किंवा गुरु जसे मला मोगलुजी मिळाले आमचे वाजे मला धडावाला मिळाले आज आम्हाला धडावाला मिळाले है ना हे यांच्या मुखातून जे आम्हाला मंत्र मिळाला तो आम्ही जपतो मला मग एक छोटा उदाहरण होतो आणि आपण पुढे प्रवचन आवडतं घेऊया तर नामदेव महाराज देवाचे राजा होतो जेवला नामाच्या गाठी है ना देव बघा जेवला नामाच्या गाठी नामदेवाला काय गर्व झाला ए देव माझा लाडका आहे देव माझ्या है ना देव माझ्या आपण जेवतो आजकाल गर्व फार अहंकार है ना महाराज आपल्या गळ्यामध्ये दागिने कसे सोन्याचे है ना तर अहंकार कधी राहणार नाही परंतु माळ तुळशीची घाला लोक मावळी कधी राहणार नाही आपण काय गळ्यामध्ये माळ तुळशी घाला आणि हा सोन्याचा सोना घेऊ नका तुळशी माळ करा तसा नामदेवाला काय गर्व झाला माझा गर्व झाला एकदा नामदेव मावळी म्हणजे नामदेवा चला तिथे यायचं करायला पुढे जाऊ आपण नामदेवाला दे मी देवाचा लाडका आहे मी देवाकडून पुढे जात नाही तर देव त्याला बोलले नामा तू आता माहिती आता तेव्हा दादाशी बोलले होते मावळी गेली मावळी म्हणले देवा नामदेवाला पाठवा आम्ही आलो विद्यार्थीला घेऊन जा की नामदेव म्हणले देवा अरे किती खोटा आहेस तू काल काय बोललास की नाही जायचं तू माहीत राहायचं आधी काल बोलवतो पण आज कोण आलाय बघ हा वैष्णवाची मांजळी आली तिकडे वैष्णव आहेत है ना यांची मांजळ आहे त्याला तो जाग लागेल गेले गेले कथा थांबल्यावरती तर मुक्ताईनं नामदेवाचा स्वभाव मध्ये होता अहंकार झालाय अहंकारची बाधा राजाचा माझ्या विष्णूचा भरी कशी ही भावना आहे आपण नेहमी म्हणतो आपली आरती झाली की फक्त म्हणतो तसं वागत नाही तसं ते झालं याला अहंकार झालाय याचा अहंकार उतरला पाहिजे मग म्हणजे बरोबर बघा तुमचं थापटणं नाही का थापटणं अंदाज आहे कारण बरोबर बघा मडबडी घडवायचे कुठं येत आहे तुम्ही प्रत्येक मडबड हे डोकं थापटा कच्चं फक्त ओळखा नामदेवाने सगळ्यांचं मडबड थापलं थापडलं सगळ्यांचं जागा निघालं पण हे डबा वाचलं नामदेवाचं अगं मुक्ताई हे नामदेवाचं मडकं कच्चं आहे डबा वाचते नामदेवाला राग म्हणजे यांनी गुरु केला नाही त्याच्या मडकं कच्चं आहे नामदेव रागाला ते देव उठले थेट देवाला देवा ती मुक्ताई काळजी पूर्वी माझा अपमान करते मला म्हणते याचा मडकं कच्चं आहे याने गुरु केला नाही अजून तू माझ्या गुरुची गरज काय अरे म्हणे नामदेव शांत हो जीवनामध्ये येऊन आम्ही गुरु केले रामाने गुरु केले सगळे गुरु केले गुरुच्या धर्म पण नाही तुझी गुरु कर तू वंजारीचा आणि ते दुसरा क्षेत्र आहे ते तुला गुरु करायला लागतील आणि तुला जीवनाला मोक्ष मिळेल म्हणून मला जीवनामध्ये येऊन प्रत्येकाने आपल्या जीवनात सारखं पाहिजे तर नाम घेतलं पाहिजे परंतु ते नाम गुरुच्या मुखातून घेतलं पाहिजे तर आपल्याला मोक्ष मिळणार आहे नाहीतर एवढी आपण जे काय करू त्याला प्रसिद्धी मिळणार नाही सगळ्यात मिळाले की आपण सगळ्यांनी जीवनामध्ये येऊन गुरु करावा आणि गुरुच्या मुखातून नाम घ्यावे हीच सदिच्छा राम विष्णू ज्ञानेश्वर महाराज आता विश्वासी देवी मागील तोषाने तोषोने जावे जाणे जे काळजी वेळी सांडो दया सत्संगी वाढो उता परतरे करो निर्गलावे दुरितांचे दिव्य जाओ ईश्वरवर्ण शिल पाओ स्वदेवांतील तोटे लाओ प्राणी रक्षसगळ रंगणी ईश्वरांची मागे राही अनवरता होऊन भेटून
पुरा त्याला गुरुवारो चेतना चिंतामणीचे गाव बोलते ज्ञानम पिवळाचे चंद्रमेयासन मार्गदते तापेन ते सर्वांचे किंबवना सर्व सुखी पूर्ण होई श्रीमुखी भजीवादी पूर्ती अखंडित आणि गणपती विशेष मुखी श्रेष्ठादृष्टी वावी एकदमने जीव बजाओ भाव वेदगान प्रसाओ येणेवरे ज्ञान देव सूर्या येणेवरे ज्ञान देव सूर्या येणेवरे ज्ञान देव सूर्या श्री ज्ञानदेव भगवान की जय सारी लाइट